भुई थोडी कुठेतरी लपा असा प्रकार आता आपल्याला संकट आलं ना कुठेतरी लपण्याचा प्रसंग आपण पाहतो. कुठं निवारा आहे, पाऊस जरी यायला लागला कुठं जावं लागेल, बाळा इथं मंदिर आहे बाळा असं म्हणून त्या ठिकाणी आपल्या लंकेकर त्या ठिकाणी पळू लागले. गदेने किती का निमाले तुम्हारा किती का निवटिले काही थोडे बहुत उराले ते मारिले शास्त्र करिया. कित्येक जणांचे त्या ठिकाणी तोमर गदा परशु त्या ठिकाणी लहू अशा प्रकारचे जे काही क्षेत्र होते ना तेवढे क्षेत्र त्या ठिकाणी काय केलेले भगवंताच्या चक्रानं त्या ठिकाणी काय केलेले त्यांचं निखंड दुखंड करून टाकलेले आणि राशीचं मृत्युमुखी पाडलेले म्हणून राहिलेले राशीचं त्या ठिकाणी पळू लागलेले. किती का पाणी निर्धारुणार आणि पाडले असंख्य जाण तेथे भूतावळी मिळवणार मास भक्षण करीती. आता या ठिकाणी एवढं युद्ध मोठं महारण झालेलं त्याचं भगवंतांनी त्या ठिकाणी राक्षसाच्या सरणीची सरणी पाडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी भूतावळ खवळलेले आहे आणि त्या भूतावळीला म्हणले आता त्या ठिकाणी काय उपवास होता आता टाकतो आता इथं त्या ठिकाणी पार्थ सोडायचंय म्हणून त्या ठिकाणी पंक्तीची पंक्ती बसला. ज्याला जे पाहिजे मोठं धपाची धपाड शिर पाहिजे त्यानं मोठं शिर घेतलेले, ज्याला बारकं लागतं त्यानं बारकं घेतलंय, ज्याला जे पाहिजे ते घेतलेले आणि भोजन करायला त्या ठिकाणी यथेष्ट भूतगण करू लागले. आनंद नाचत्या क्षेत्रपाळ वादे वाजवित्या व्यथा शंकिनिया डांकिनी करीती गोंधळ मासाचा सुकाळ पयते थे मासाचा सुकाळ पडीत येते. त्या ठिकाणी शंकिनी डंकिनी सगळे भूतगण आणि त्या ठिकाणी जेवढे पाहिजे एवढं म्हणले पडलेले आपल्याला पंचपक्वान. आता मग त्या ठिकाणी दुष्काळामध्ये पंचपक्वान पडले किती आनंद होतो तसं त्या ठिकाणी त्या भूतानी झालेले म्हणले आता म्हणले आपलं साधलं कुणाचं त्या ठिकाणी फसलं आणि कुणाचं साधलं, कुणाची चोरी झाली कुणाचा फायदा झाला असा प्रकार झाला म्हणले या ठिकाणी. हाय पात्रे भरून या रुधिर प्रीती एकमेकास प्रीतीने देती एकमेका हसतिया निज करीतिया एकमेका एकमेका त्या ठिकाणी एकमेका देऊमुखी चुके घालू हुंबारी अशी त्या ठिकाणी राग त्या भूतगणाने मांडलं. म्हणजे आपण आपलं खायचं नाही एकमेकाला त्या ठिकाणी रक्त त्या राक्षसाचं निघालेलं एकमेकाच्या तोंडाला लावू लागले, एकमेकाच्या तोंडाला मांस खावायला देऊ लागले, असं त्या ठिकाणी भूत देऊ लागले. माणसं देत नाहीत, आपल्या पात्रावर किती आले तेवढं खावत नाहीत, दुसऱ्याच्या पात्रावर किती आले ते बघतात आणि म्हणतात हे तुला कळत नाही का इकडं आणखी असं त्या ठिकाणी आपले माणसं त्या ठिकाणी म्हणतात. पण भूत भूत त्या ठिकाणी पुण्याला खाऊ घालू लागले. ऐसा संग्रामाते भूत श्रीहरी झाला विजया पुढे प्रसावे सावचित वाल्मिकाग्रस्त हस्ते नाते. या ठिकाणी भूतगण सगळे म्हणू लागलेले सगळे चराचर म्हणू लागले आता म्हणले भगवंत विजय झालेले आणि पुढील म्हणले वाल्मिक कथा कशा प्रकारे त्या ठिकाणी पुढल्या अध्यायामध्ये गोड निरूपण अमृत त्या ठिकाणी अमृत देहाची फेके पुढे त्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी गोड कथा ऐकायला आपल्याला पुढल्या अध्यायामध्ये मिळेल. वाल्मिक ऐक्य अक्षर ब्रह्म पाव श्रावण ब्रह्मादिक स्वसदन कलेक्शन
कलिक्षान रामकथा रामकथा कलिक्षण रामकथा त्या ठिकाणी एक कनेक्शन आहे. हे कनेक्शन जसं लाईटीचं कनेक्शन जरा जर लूज राहिलं तर लाईट येते का ह्याचे आवाज येत नाही. म्हणून त्या ठिकाणी पॅक करायला पाहिजे. जसं कनेक्शन आपलं त्या भगवंताविषयी कसं जोडलं पाहिजे, पॅकच जोडलं पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी ते कनेक्शन लूज नाही व्हावा. पण आपण काय करतो, लूज ठेवतो. तिकडे म्हशीला पाणी पाजायचं राहिलंय, तिकडे कुणाचं त्या ठिकाणी घर उघडं राहिलंय, कुणाचं त्या ठिकाणी काय खुरपायचंय, अशा बारा भानगडी सगळ्या टाकून हे कनेक्शन पक्क करावं लागतं. पक्क कनेक्शन केलं की त्याला त्या ठिकाणी भगवंत हाचेशी धाव. त्या ठिकाणी भगवंताला हात मारा तुम्ही, कसा भगवंत येत नाही पा, पण कशी हात पाहिजे, अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. आणि शुद्ध अंतःकरणाची त्या ठिकाणी हा काय कुदाती कुठं तिथं वरी, कुठशी भगवंत आहे त्या ठिकाणी हा काय कुदाती. पण तसं काय करायला पाहिजे, शुद्ध व्हावं लागतंय. शुद्ध कशाला म्हणतात बरा, आय एका जनार्दना शरण मनाता कैसे दुजे पण रामप्रिया रामायण नाम तारण भवदोषा भव सागर तरुण जाण्याकरता जर असेल एक नाम आहे, दोनच अक्षर आहे, दोनच अक्षर. लय मट नाही, लय सगळा पसारा गोळा करायची गरज नाही. की दोन अक्षरामध्ये त्या ठिकाणी सगळं आटलेलं आहे, सगळं वाटून टाकलंय, दोनच अक्षर महादेवाने घेतले. म्हणून हाल नावाचं 20 त्या ठिकाणी पचन केलंय महादेवाने. ते 20 खाली जिमनीवर जर पडलं असतं सगळं जग जाळून टाकलं असतं. ते 20 दोन अक्षराने पचविलेलं आहे. म्हणून ती दोन अक्षर शुद्ध अंतःकरणानं जर जपल्या गेलं तर त्या ठिकाणी भगवंत मागे पुढे उभा राय समाळीत आधी आघात निवाराया योगक्षम त्यांचे जाणे जडबारी वाट जावी करी धरून या नियमाप्रमाणे स्वस्तिर श्री भावार्थ रामायणे उत्तर काने माळे राक्षस समाधो सप्तमादा गोडा कुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका